झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सारस्वतांची गर्दी। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते झाले शानदार उद्घाटन। अमळनेर नगरी सजली, ग्रंथदिंडीने वेधले लक्ष। 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संमेलनाचे उद्घाटन केले। लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह अनेक मान्यवर आणि सारस्वतांनी या संमेलनाला हजेरी लावली। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगरी या निमित्ताने सजली असून प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर संमेलन स्थळाला पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे। आज सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली। या ग्रंथदिंडीला महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापिका उषा तांबे, संमेलनाध्यक्ष प्राध्यापक रवींद्र शोभने, स्वागत अध्यक्ष मंत्री गिरीश महाजन, निमंत्रक मंत्री अनिल पाटील, डॉक्टर अविनाश जोशी, माजी आमदार स्मिता वाघ, उद्योजक अशोक जैन यांच्यासह सुमारे 4000 सारस्वत सहभागी झालेत। शंखनाद, टाळ मृदुंग, ढोल ताशांच्या गजरात ग्रंथपूजन करून निघालेल्या या दिंडीने साऱ्यांचे लक्ष वेधले। दुपारनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले। यावेळी मान्यवरांसह लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उज्ज्वल मेहेंदळे, नरेंद्र पाठक आणि साने गुरुजींच्या पुतणी सुधा साने यांची उपस्थिती होती। डिजिटलच्या युगात वाचन संस्कृती टिकली पाहिजे अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली, तर मराठी भाषा धोरण जाहीर करण्याची घोषणा शिक्षण मंत्री केसरकर यांनी केली। भाषा अभ्यासक्रमाचा क्रम बदलून मराठी, हिंदी, इंग्रजी असा असावा असे संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभने यांनी सांगितले। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।